इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 10% उसळी आली आहे। रविवारी आशियाई बाजार उघडताच कच्च्या तेलाच्या दरात 10% वाढ नोंदवण्यात आली। सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात ब्रेंट क्रूड आणि निमेक्स लाईट स्वीट क्रूड या दोन्ही तेलांच्या किमती झपाट्याने वाढल्या। एका टप्प्यावर ब्रेंट क्रूडची किंमत 12% अधिक वाढून प्रति बॅरल सुमारे $82 पर्यंत पोहोचली। शुक्रवारी ती प्रति बॅरल $73 वर बंद झाली होती। तथापि नंतर दोन्ही किमती काही अंशी कमी झाल्याचं पाहायला मिळालं। सोमवारी सकाळपर्यंत आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 9% वाढीसह $79.30 च्या आसपास व्यवहार करताना दिसल्या। या दरम्यान अमेरिकन क्रूडची किंमत सुमारे $8 म्हणजेच 12% वाढून प्रति बॅरल $75 वर पोहोचली आहे। तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट सुमारे 8% वाढून $72 वर व्यवहार करताना दिसला। यावर्षी आधीपासूनच तेलाच्या किमतींमध्ये वाढ पाहायला मिळते। जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतीमध्ये जवळपास 20% वाढ झाली आहे। यातच आता पुन्हा तेलाच्या किमती वाढणं ही चिंतेची बाब मानली जाते। तज्ज्ञांनी इशारा देताना सांगितलंय की पुढे जर किमती आणखी वाढल्या तर ऊर्जा खर्चातही वाढ होऊ शकते। मात्र हे इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर आणि पुरवठा मार्गांवर होणाऱ्या संभाव्य अडथळ्यांवर अवलंबून असेल।